कष्टकरी मित्रांनो, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम. हा जो आपण चित्रफितीमध्ये बघतो आहे तो आहे प्रचार दौरा सदावर्ते पॅनलचा MSRTC एम्प्लॉईज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड नागपूरच्या संचालक मंडळ निवडणुकीच्या संबंधाने. मित्रांनो, यापूर्वी ST कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये सदावर्ते पॅनलने एक हाती सत्ता प्राप्त करून मागील 35 वर्षाचा इतिहास उलटून टाकला. सत्ताधाऱ्यांच्या पायाखालची वाळू घसरवून टाकलेली आहे आणि ही आग अजूनही सत्ताधाऱ्यांच्या मनामध्ये अजून चढत आहे. त्या संबंधाने सत्ताधाऱ्यांनी सदावर्ते पॅनलच्या विरोधात षडयंत्र करून बँक पुन्हा काबीज करण्याचा सतत प्रयत्न चालवला आणि तो प्रयत्न सदावर्ते पॅनलने पूर्णतः हाणून पाडला आणि पुन्हा ST कोऑपरेटिव्ह बँक सुव्यवस्थित सुरळीत केलेली आहे. मित्रांनो, त्याच प्रकारे MSRTC एम्प्लॉईज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड नागपूर ही जी विदर्भातली आपल्या कष्टकऱ्यांची अतिशय लाडकी, आवडती आणि आर्थिक मुकुटमणी असलेली जी सोसायटी आहे त्याचा हा इलेक्शनचा संचालक मंडळाचा प्रचार दौरा सुरू आहे आणि या ठिकाणी सुद्धा प्रस्थापितांची सत्ता आपणास उलटून टाकावयाची आहे. त्यासाठी सदावर्ते पॅनलचा सतत प्रयत्न राहणार आहे आणि कष्टकऱ्यांना न्याय कसा देता येईल, कष्टकऱ्यांच्या अन्नात जे विष कालवलेले आहे ते विष अमृताच्या स्वरूपात कसे निर्माण करता येईल, हा सतत प्रयत्न सदावर्ते पॅनलच्या वतीनं चालणार आहे. तर मित्रांनो, या पॅनलची ही जी क्षणचित्रे आहे ती पूर्णपणे अनुभवा आणि फक्त कपबशी व सिलेंडरवरतीच लक्ष द्या. वंदे मातरम, वंदे मातरम. जिंकलो सुद्धा, पण विरोधकांच्या पोटामध्ये हे कायम खुपत आहे की एवढ्या वर्षाची आपली सत्ता ST कष्टकरी जनसंघाने हिरावून घेतली आणि त्यामुळे आपल्या बँकेमध्ये 450 कोटी काढून घेण्यात आल्या. त्या कुणी काढल्या, कुणाच्या मार्फत काढण्यात आल्या, हा संशोधनाचा विषय आहे आणि हाच विषय माझ्या 28 संघटनांना आव्हान आहे की त्यांनी हे कोण कर्मचारी आहेत की ज्यांनी आपल्या ठेवी काढून टाकल्या. हा माझा 28ही संघटनांना आव्हान आहे की हे शोधून काढावं आणि मग ST कष्टकरी जनसंघावर आणि बँकेवर ताशेरे ओढावे. कारण त्या ठेवी काढणारे कोण आहेत आणि ST कष्टकरी जनसंघाला बदनाम करण्याचं षडयंत्र कुणी रचलेलं आहे हा आपण सगळ्यांना माहित आहे. पण ह्या विरोधी संघटना हे शोधून काढणार नाहीत. पण तरी सुद्धा मी आज या ठिकाणून त्यांना आवाहन करतो की त्यांनी शोधून काढावं. आणि ज्याप्रमाणे आपली ST बँक आशिया खंडामध्ये 2 नंबरची आहे, त्याचप्रमाणे ST कोऑपरेटिव्ह सोसायटी सुद्धा आपण सर्व मिळून महाराष्ट्रामध्ये 2 नंबरची नाही तर 1 नंबरची सोसायटी करूया आणि या ठिकाणी सभासद वाढवूया आणि ST कष्टकरी जनसंघाच्या सभासदांना आपण सगळ्यांनी निवडून द्यावं एवढंच या ठिकाणी विनंती करतो. बंद आहे ST कष्टकरी जनसंघाचा सदावर्ते सहभागी बढो. अली रे अली सबकी खुशी. वंदे मातरम. आवाज की दुनिया के दोस्तों, आने वाली शानदार और मधुर आवाज आ रही है, ST कष्टकरी जनसंघ से आ रही है. अभी पूजा चालू हो गई है. अपन अभी बडनेरा बस स्टँड पे है. प्रचार मोहिमेला आता सुरुवात झाली आहे बडनेऱ्यावरून आणि चांगला प्रतिसाद कर्मचाऱ्यांचा इथं मिळालेला आहे. हा प्रतिसाद याच्यासाठी मिळालेला आहे हा जनसंघ कष्टकरी जनसंघ म्हणजेच हा मैदानातून उभा झालेला ST जनसंघ आहे आणि मैदानात लढणाऱ्या कर्मचाऱ्यांनी हा जनसंघ स्वतःहून उभा केलेला आहे. आज बंडारा आगारामध्ये आपण जे उमेदवार उभे आहे त्यांची प्रचार इथून आपण बंडारातून सुरू करण्यात आलेला आहे. तरी आपण
एस.टी. कष्टकरी जनसंघाचे पॅनलचे जे उमेदवार इथे आलेले आहेत त्यांचे सत्कार घेण्यात येणार आहे. एस.टी. कष्टकरी संघाचा एस.टी. कष्टकरी जनसंघाचा एस.टी. कष्टकरी जनसंघाचा नरेश भाऊ ठाकरे सदावर्ते पॅनलचा एस.टी. कष्टकरी जनसंघाचा. अरे कोण म्हणता येत नाही आल्याशिवाय राहत नाही. अरे कोण म्हणता येत नाही आल्याशिवाय राहत नाही. अरे कोण म्हणता येत नाही आल्याशिवाय राहत नाही. कोट पे भरोसा काले कोट पे डंके की चोट पे भरोसा काले कोट पे. सगळं सर्व मतानं पुऱ्या रिझल्ट मधून निवडून आणा. पुरं पॅनल आलं पाहिजे, हे 100% आलं पाहिजे अशी ग्वाही देतो. सर्वांना ग्वाही देतो. त्यानंतर अरे डंके की चोट पे भरोसा काले कोट पे डंके की चोट पे भरोसा काले कोट पे डंके की चोट पे भरोसा काले कोट पे. सदावर्ते साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. सदावर्ते साहब आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं. आला रे आला, सिलेंडर आला. आला रे आला, सिलेंडर आला. आले रे आले, कपाशी आली. सबकी खुशी. कपाशी. जय श्री पाटिल मैडम तुम आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं. जय श्री पाटिल मैडम तुम आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं. जय श्री राम. 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 अतिशय मार्मिक असं मार्गदर्शन आणि या सोसायटीबद्दल ज्या काही हालचाली आहेत त्याबद्दल विस्तृत अशी माहिती या ठिकाणी दिलेली आहे. आमचं संचालक मंडळ बँकेवर असताना विरोधकांना ते का खुपत नाही याचं सविस्तर माहिती उके साहेबांनी दिलेली आहे. परंतु मित्रांनो, आज या ठिकाणी अमरावती विभागाचं नारळ आपण सदावर्ते पॅनलचं हे अमरावती विभागाचं चालू केलेलं आहे. मी आश्वासित करू इच्छितो की ज्या ज्या लोकांनी ज्या आमच्या एक कर्मचाऱ्यांचा जो काही भ्रष्टाचार या बँकेत झालेला आहे तो उघडकीस काढल्याशिवाय आम्ही कोणी संचालक या ठिकाणी दम घेणार नाही. ते काही MD साहेबांना हटवण्याचा प्रस्ताव असो की आमच्या काही संचालकांना प्रेशराईज करण्याचा अधिकार असो, परंतु हे जे सर्व उमेदवार या सोसायटीसाठी सुद्धा उभे केलेले आहे हे सर्व अभ्यासू उमेदवार आहे. ज्याप्रमाणे सदावर्ते साहेबांनी 19 उमेदवार बँकेमध्ये अभ्यासू उमेदवार दिलेले होते, त्यांनी पायी बँकेचा हिशोब घेण्यासाठी ही जे काम आता चालू केलेलं आहे त्याच पद्धतीचं काम या सोसायटीमध्ये सुद्धा हे आमचे उमेदवार या ठिकाणी करणार आहेत. संपूर्ण विदर्भातील माझ्या कष्टकऱ्यांना विनंती आहे की आपण भरघोष मतांनी या उमेदवारांना या ठिकाणी निवडून द्यावं. ज्या पद्धतीने आपण बँकेमध्ये काम केलं त्याचप्रमाणे सोसायटी सुद्धा काम करून 10 कपाशी आणि 1 सिलेंडर अशा 19 उमेदवारांना प्रचंड बहुमताने 11 उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करावे अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो. आणि या आपण सर्व इतक्या मोठ्या संख्येने आज अमरावती इथे आले त्याबद्दल आपल्या सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एस.टी. कष्टकरी जनसंघाचा सदावर्ते पॅनलचा सदावर्ते साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. जय श्री ताई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. जय श्रीराम. जय श्री राम. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा जय श्रीराम. जय श्री राम. स्थानिकचे उमेदवार अंकुशभाऊ पवार यांना विनंती करतो की त्यांनी आपले मनोगत या ठिकाणी व्यक्त करावे. संपकडून जो एसटीच्या इतिहासात जे सदावर्ते साहेबांनी क्रांती केली त्या क्रांतीचे आपण सगळं साक्षीदार आहे. आपण डिस्मिस सुद्धा झालो. डिस्मिस झाल्यानंतर सर्व इतर संघटनांना वाटत होतं की आपल्यावर झाड फुटेल, परंतु सदावर्ते साहेबांनी हायकोर्टातून आपल्याला कोणतीही कारवाई न होता परत आणलं. त्या अभिमानाने आम्ही कष्टकरी जनसंघात आजपर्यंत टिकून आहोत आणि भविष्यात सुद्धा कष्टकरी जनसंघ वाढवण्याचे आम्ही प्रयत्न करू. आणि कुणालाही असं वाटत नव्हतं की एसटीच्या बँकेत कामगार संघटनेच्या विरोधात 19 संचालक येईल म्हणून, पण सदावर्ते साहेबांनी या कष्टकरी जे अडाणी कामगार होते त्यांना सर्वांना सुशिक्षित केलं आणि एक क्रांती घडवली. त्या क्रांतीनंतर आज हे MSRTC नागपूर सोसायटी आहे त्यामध्ये सुद्धा याच पद्धतीने आपण अमरावती विभागाच्या वतीनं मी ग्वाही देतो की कष्टकरी जनसंघाचा पॅनल बहुमतानं विजय होईल. त्यासाठी आम्ही अहोरात्र प्रयत्न करू.
आपली सत्ता येईल अशी